गीता अध्याय 18 श्लोक 45. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर्लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. स्वे स्वे कर्मण्यभिरतस्, कर्ममधल्या क वर आघात, म वर पण आघात, विसर्गाचा अर्धा स. कर्मण्यभिरतस् संसिद्धिल, सी वर आघात घ्यायचा, धीवरच्या अनुस्वाराचा ल, अनुनासिक ल असा उच्चार करायचा. संसिद्धिल लभते नरहा. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिल लभते नरहा. स्वकर्मनिरतः सिद्धी, स्वकर्ममधल्या क वर आघात घ्यायचा, निरतस विसर्गाचा स म्हणायचा, सी वर आघात आणि अनुस्वाराचा य. स्वकर्मनिरतः सिद्धी यथा विन्दति, वर आघात येणार नाही, अनुस्वाराचा न झालेला आहे त्यामुळे आघात येणार नाही. न ला द जोडलाय, ते जोडाक्षर नाही. विन्दति तच्छृणु, त वर आघात, शृणु मधला णू पटकन म्हणायचा. त वर आघात घेऊन च जोडून म्हणायचा आणि मग शृणु, तच्छृणु. च छ असा उच्चार ऐकू आला पाहिजे. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर् लभते नरः. 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 स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. 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 स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर् लभते नरः. स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. संधि विग्रह. स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः. स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तत् शृणु. स्वे स्वे म्हणजे आपल्या आपल्या, कर्मणी म्हणजे कर्मामध्ये, अभिरतः म्हणजे तत्पर असलेला किंवा रमून गेलेला, संसिद्धिं म्हणजे परमात्म प्राप्ती किंवा भगवत प्राप्ती रूप परमसिद्धी, लभते म्हणजे प्राप्त होते, नरः म्हणजे नराला किंवा मनुष्याला, स्वकर्मनिरतः म्हणजे स्वतःच्या कर्मांमध्ये रममाण झालेला किंवा एकाग्र झालेला पुरुष किंवा मनुष्य. हा सामासिक शब्द आहे. स्वस्य कर्म, स्वकर्म षष्ठी तत्पुरुष समास होतो. स्वकर्मणि निरतः, स्वकर्मनिरतः सप्तमी तत्पुरुष समास होतो. सिद्धिं म्हणजे परमसिद्धी किंवा परमात्म प्राप्ती किंवा सिद्धी या शब्दाचा अर्थ एक्सपर्टाईज, कौशल्य असा सुद्धा होतो. सिद्धिं म्हणजे कौशल्य किंवा एक्सपर्टाईज. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, विन्दति म्हणजे प्राप्त होते किंवा प्राप्त करून घेतो, तत् म्हणजे ते, शृणु म्हणजे ऐक. अन्वय. स्वे स्वे कर्मणि अभिरतः नरः संसिद्धिं लभते. स्वकर्मनिरतः यथा सिद्धिं विन्दति तच्छृणु. आपापल्या स्वाभाविक कर्मांमध्ये जो तत्पर झाला, रममाण झाला, असा मनुष्य भगवत प्राप्तिरूपी सिद्धी
प्राप्त करून घेतो. आपल्या स्वाभाविक कर्मात घडून गेलेला मनुष्य ज्याप्रमाणे कर्म केल्याने परमसिद्धी प्राप्त करून घेतो, तो प्रकार किंवा तो मार्ग मी तुला सांगतो, ते ऐक. गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण गीतेमध्ये कुठेही एका ठराविक प्रकारची पूजा, ठराविक प्रकारचा यज्ञ सांगितलेला नाही. गीता जर कशाचा पुरस्कार करत असेल तर स्वतःच्या नियतकर्माला गीतेने खूप महत्त्व दिलेलं आहे. ह्या श्लोकात सुद्धा भगवंत म्हणतात की तुम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर प्रत्येक मनुष्याने काय केलं पाहिजे, तर स्वतःच्या कर्मामध्ये रममाण झालं पाहिजे. स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म, जे स्वभावज कर्म, आत्तापर्यंत आपण मागच्या 2 श्लोकांमध्ये स्वभावज कर्म कुठली कुठली आहेत, ब्राह्मणाची कर्म काय, क्षत्रियाची काय, वैश्याची काय आणि शूद्राची काय, ही स्वभावज कर्म बघितली. आता स्वभावातून जे जन्माला येते असं स्वभावज कर्म केलं की मनुष्याला परमात्म प्राप्ती होते. भगवंताने सर्व जगामध्ये विविध प्रकारचे स्वभाव निर्माण करून ठेवले आहेत, कारण प्रत्येकाच्या स्वभावातून तो जे कर्म करतो त्यातून संपूर्ण सृष्टीची रचना उत्तम प्रकारे चालते. आपल्या देहाला जसे विविध अवयव आहेत, मस्तक आहे, मध्ये धड आहे, 2 हात आहेत आणि पाय आहेत. हे मुख्य अवयव जे आहेत त्या अवयवांनी आपापलं कार्य उत्तम केलं की संपूर्ण शरीर चांगलं चालतं. त्याप्रमाणे या समाज पुरुषाचं मस्तक म्हणजे ब्राह्मण आहेत. बुद्धिजीवी किंवा बुद्धीनी कार्य करणारे ते ब्राह्मण, आणि त्या ब्राह्मणांनी काय काय कर्म करायचं ते आपण 43व्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. त्यांनी ती कर्म केली की अध्ययन अध्यापनाचं कार्य समाजामध्ये उत्तम चालू राहतं. निस्वार्थपणे कार्य करण्याची त्यांच्याकडनं ईश्वर सेवा घडून येते आणि त्या ईश्वर सेवेतूनच त्यांना परमात्म प्राप्ती होते. अशा प्रकारे ब्रह्मकर्म, जे ज्याचं स्वभावज कर्म आहे, ते कर्म केल्याने त्यातूनच परमात्म प्राप्ती होते. आपण 43व्या श्लोकामध्ये क्षत्रियाचं कर्म बघितलं की क्षत्रिय कर्मामध्ये बुद्धीचीही जोड लागते आणि शारीरिक तेजाचीही जोड लागते. असं ज्याचं शारीरिक आणि बौद्धिक क्षमता उत्तम आहे असा क्षत्रिय, त्या क्षत्रियाने संरक्षणाचं कार्य करायचं, दक्षतेचं कार्य करायचं, युद्धामध्ये ठामपणे उभं राहायचं, शौर्यता प्रकट करायची आणि ह्या त्याच्या उत्तम अशा शासन करण्यानीच त्याला परमात्म प्राप्ती होते. जनक राजा जो होता तो राजा होता, पण तरीसुद्धा राज्यापासून अत्यंत अलिप्त राहून तो पूर्ण राज्यकारभार उत्तम प्रकारे करत असे. आणि ही अलिप्तता, अनासक्ती ही त्याला त्याच्या कर्मातूनच प्राप्त झालेली होती. प्रत्येक कर्मातून शेवटी मनुष्य अनासक्त होत जातो. क्षात्र कर्म करता करताच मनुष्याने किंवा राजाने अनासक्त व्हायचं आहे. राज्यकारभार चालवणं हे सुद्धा भगवंतानी आपल्याला दिलेलं कार्य आहे. असा भाव ठेवून राज्य शासन केलं तर त्या कर्मातूनच परमात्म प्राप्ती होते. त्यानंतर कृषी गौरक्ष आणि वाणिज्य हा वैश्याचा स्वभाव आहे आणि ह्या अशा सचोटीने केलेल्या वैश्यकर्मातूनच व्यापाऱ्याला सुद्धा परमात्म प्राप्ती होणार आहे. शूद्रामध्ये शारीरिक बळ भरपूर आहे, त्याच्याकडे धनाची कमतरता आहे, क्षात्र तेजाचीही कमतरता आहे आणि थोडीशी बुद्धीची सुद्धा कमतरता आहे, पण त्याचं शरीर मात्र अत्यंत धडधाकट आहे आणि त्या शरीराने त्यांनी बाकीच्या 3 वर्णांची सेवा केल्यास, खरं तर 3 वर्णांचीच कशाला, वेळ
वेळ प्रसंगी जिथे सेवेची संधी मिळेल तिथे त्यांनी जर सेवा केली तर त्या सेवेच्या कार्यातूनच तो परमात्म प्राप्ती करून घेतो. आता भगवंत प्रत्येक जण स्वतःच्या नियतकर्मातून भगवत प्राप्ती कशी करून घेतो हे पुढे सांगणार आहे. या श्लोकामध्ये भगवंतांनी एवढंच सांगितलं की जो तो आपापल्या कर्मामध्ये जर पूर्णपणे रममाण झाला, तत्पर राहिला, तर त्याच कर्मांनी परमात्मसिद्धी किंवा परमात्मप्राप्ती त्याला होते. ती कशी होते ते पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत आपल्याला सांगणार आहेत. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिर्लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. हरि ओम तत्सत्.